नमस्कार. दर्पण न्यूजमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण राजेभाऊ क्षीरसागर यांच्या शेतात आलेलो आहेत. तर त्यांनी तुरीचं उत्पादन बघा कशा प्रकारे घेतलेलं आहे. बघा ही पांढरी तूर आहे, सगळीकडे तूरच तूर आहे. आपण त्यांच्याशी बोलूया 2 मिनिटं. काय काय त्यांनी नियोजन केलंय, कसं नाही, कशा प्रकारे. इकडं आहे. बोला. 3 फवारण्या केल्यात. कोणत्या जातीची तूर आहे? हे पांढरी जात आहे याची. पांढरी जात. 3 फवारण्या केल्या. कृषी अधिकाऱ्याकडून बी आणलं होतं. अच्छा. उत्पादन किती अपेक्षित आहेत? एकरी कमीत कमी 10 क्विंटल. तुम्ही ऊसाकडे न वळता तुरीकडे वळतात दरवर्षी? हो, तूर दरवर्षी तुरीकडे वळतात. दरवर्षी तूर चांगलीच. तुरीचे उत्पादक चांगले आहेत. बरोबर. तुरीकडून अपेक्षित उत्पादन ऊसापेक्षा डबल. भाव चांगला आहे ना. भाव चांगला आहे. भाव चांगला आहे. नियोजन कशा पद्धतीने करतात दरवर्षी? नियोजन प्रत्येक वेळेस प्रत्येक पट्ट्याला जाऊन बघणं, बाबा आळी झाली का नाही, झाली असली तर फवारणी करणे. काय लागतं आजच कालच फवारायला चालू होतं. 16,000ची औषध आणली काल. तर अजून कशापासून संरक्षण करावं लागतं? धुईपासून? ही धुईमध्ये यावर्षी सापडली नाही, उशिरा येणारी जात आहे थोडी. आणि ह्याच्या अगोदर जी लाल तुरी आहे ती धुईमध्ये सापडले. किती एकर तूर आहे साधारण? आता 13 एकर तूर आहे. 13 एकर तूर आहे. मग खूप मोठा अपेक्षा आहे तुमची. काय आता इथून पुढचं आता ही आता 50% 60% माल पदरात पडलाय. इथून पुढे बघू आणखीन काय काय होतं. शेतकरी सध्या ऊसाकडे पळतात, इतर पिकाकडे पळतात. ऊसाला 17 महिन्याला पैसे हातात पडतात. ही नगदी आपल्याला 3, 4, 6 महिन्यामध्ये पैसे हातात पडतात. आणि ऊसाला 12 महिने 13 महिने प्रत्येक सरीला 8 दिवसातून एक वेळेस ऊसाला पाणी द्यायला. प्रत्येक वेळेस म्हणजे ऊसाची जास्त मेहनत आहे. शेतकरी म्हणते ती एकदम पैसा येते. आणि त्याच्यातून पुन्हा कारखान्याने मशनी काढल्यामुळं ती 30-40% वेस्टेज जाते ऊस. त्याच्यामुळे लावलं नाही. कोणत्या जातीची तूर आहे? ही पांढरी जात आहे, जी कृषी अधिकाऱ्याने हातवरच्या दिलेली आहे आपल्याला. अच्छा. धन्यवाद.